तुम्हाला आम्हाला काय सांगायचंय ह्याच्यातून. म्हणून त्यांनी ते बरोबर आहे ना माऊली, ते आपल्यासाठी लिहिलंय. पण चित्र हल्ली काय दिसतंय, घेतलं पदार्थ. आता विश्वात्मक देवाने वागले त्याला काय सूर काय लावला जाते, कुठं ताल काय लावला जाते, कुठं काय. माऊली म्हणते मी काय सुरात तुला तालात म्हणायला तिथे पसायला घेऊन गेलो होतोय की त्याला जरा थोडासा टाळ मुलुंद लावा आणि पसायला म्हणून घ्या, मी लय खुश होणार. काय ह्याच्या विरुद्ध विचार करा. माऊली म्हणतील जे लिहिलंय ना त्यातला एक अर्थ जरी कळला ना तर माझं लिहिल्याचं सार्थक झालं. जे तालात आणि सुरात म्हणण्यापेक्षा ते त्यांचं म्हणणं काय आहे हे ओळखणं. बरोबर आहे की नाही माऊली? तुम्ही मुलांना काय म्हणता, तू फक्त माझं म्हणणं ओळख, की माझं काय इच्छा आहे ती इच्छा ओळख. मग माऊलींना काय करायचं होतं, पसायदानातून इच्छा व्यक्त करायची होती. पण काय झालं, इच्छा समजून घेतली का माऊलींची, मी त्याच्यात काय म्हणायचंय माऊलींना. मग त्यातला 2-4 शब्द जरी कळले तरी पसायदान काय, पसायदान का लिहिलं माऊलींना माहितीये? माऊलींनी भगवद्गीता जी आहे त्यामध्ये आत्मा परमात्मा होता, परंतु तो आत्मा परमात्मा लोकांना कळत नव्हता. मग निवृत्ती महाराज म्हणतायत ज्ञानदेवांना, ज्ञानदेवा जर या साध्या भोळ्या लोकांना, आपल्याला वेदशास्त्र माहितीये, आपल्याला आत्मा परमात्मा कळला, पण ह्या लोकांचं काय, आणि ह्यांच्याही देहामध्ये ती जीव आत्मा आहे आणि प्रत्येक आत्म्याला त्या परमात्म्यावर हक्क आहे. म्हणून ह्या आत्म्याला त्या परमात्म्याची भेट करायच्या आधी ओळख तर करून दिली पाहिजे ना त्यांना. बिना ओळखीचे भेटीला जातील का? मग ही ओळख कशी द्यायची करून, आणि ही तर खूप अवघड करून लिहिलेलं आहे. म्हणून ज्ञानदेवा ही जी आत्म्याला, प्रत्येक देहातल्या आत्म्याला इतकं साधं सोप्या पद्धतीने तू आत्मा आणि परमात्मा हे ले, आणि ते आत्मा परमात्मा तू या सर्व लोकांच्या समोर ठेव, आणि ते लिहून ठेव. म्हणून त्या ग्रंथाला नाव झालं ज्ञानेश्वरी. मग ज्याच्यामध्ये ज्ञानदेवांनी आत्मा परमात्मा सोपा करून लिहिला. आता ज्ञानेश्वरी का नाव दिलं त्या ग्रंथाचं, की जे लिहिलंय त्याला? का तर म्हणजे मी हे कशाचं ज्ञान दिलंय? परमात्मा. परमात्म्याला काय म्हणतात? ईश्वर. म्हणून नाव दिलं ज्ञान ईश्वर. मग ईश्वराचं ज्ञान दिलंय म्हटल्यानंतर काय नाव देतील? ज्ञानेश्वरी. की मी ज्ञान जे देते तो ईश्वर परमात्म्याचं देतोय. ठीक आहे, म्हणून नाव झालं ज्ञानेश्वरी. आणि ते ज्ञान देणारा मी ज्ञानेश्वर. की त्या ईश्वर परमात्म्याचं ज्ञान कोण देतोय? मी तुम्हाला देत आहे परमात्म्याचं ज्ञान. मग परमात्मा करण्यासाठी आत्मा तर कळली पाहिजे. भेट कोणाची करायची? परमात्म्याला माहिती हे सर्व माझे आत्मिक मुलं आहेत, पण आत्म्यालाच माहिती नाही की हा आमचा बाप आहे. मग आता बरोबर आहे ना, मुलगा जन्माला आल्यानंतर पोरगच म्हणतं का हे माझे पप्पा? त्या बाप त्याच्या समोर जातो आणि म्हणतो अरे मी तुझा बाप आहे, ही तुझी मम्मी आहे, हे तुझी मावशी आहे. आपण जाऊन सांगतो, त्यावेळी म्हणतो हो का, हा ठीक आहे. मग ते पुढं नातं चालू राहतं. मग तसं आधीच त्या परमात्म्यालाच आपल्याला येऊन सांगावं लागेल. म्हणून ज्ञानदेव म्हटले हा परमात्मा मी तुझं ज्ञान ह्यांच्या समोर सांगेल आणि ह्या आत्म्याला तुझं ज्ञान नक्की प्राप्त करून देईल. म्हणून किती अध्याय लिहिले? आता आत्मा परमात्म्याचं ज्ञान द्यायचंय, ओळख करून द्यायची. किती अध्याय लिहिले? 18 अध्याय लिहिले. 18 अध्याय जे आहेत त्या 18 अध्यायामध्ये 700 श्लोक लिहिले. 700 श्लोकामध्ये किती ओव्या लिहिल्या? 9000 ओव्या लिहिल्या. मग 9000 ओव्या लिहिल्यानंतर ग्रंथ झाला एवढा. मग आता लोक ज्ञानदेव पुढच्या विचाराचे म्हणजे कलियुगामध्ये लोक कशी तयार होणार आहेत ते मला सगळे माहिती आहेत. कलियुगातले आत्मे कसे असतील म्हटले या ग्रंथाकडे बघूनच म्हणतील जाऊ दे बोलते, त्याला फक्त आपण नमस्कार जरी केला तरी आपल्याला पुण्य प्राप्त होईल. पण माझं जे काय सांगायचं होतं ते काय वाचल्याशिवाय कळणार नाही. मग आता नुसती पाया पडून गेल्यावर कसं आता ह्यांना करायचं? म्हणून ज्ञानदेव म्हटले आता असं करू, अजून सोपं करून घेऊया. मग काय म्हटले, त्या 9000 ओव्यांचा सार काढला की नक्की मला म्हणायचंय काय. म्हणून 9 ओव्यातच लिहिला अख्खा ज्ञानेश्वरीचा सार. आणि त्या 9 ओव्याला म्हणतात पसाय दान. आलं लक्षात आहे? मग आज जर पसायदानाचा जर अर्थ कळला मला इथं तर
तर मला अख्खी ज्ञानेश्वरीचं वाचल्याचं पुण्य प्राप्त होणार आहे. आणि आज ते पुण्य आपल्याला प्राप्त करून देण्यासाठी माऊलींनी आम्हाला निमित्त बनवलेलं आहे. मग घ्यायचंय सप्त्याचं पुण्य. आज सप्त्या झाल्यानंतर ज्ञानेश्वरी वाचून झाल्यानंतर ज्ञानदेव विचारतील काय कळलं आता याच्यातलं. आता धडा झाल्यानंतर विचारत नाही पोरांना, आता मी प्रश्न विचारतो, आता याची उत्तर सांगा. आणि ज्याला उत्तर सांगता नाही येत त्याला काय म्हणतात, तुझं लक्ष नव्हतं, धडा ह्याला काही कळला नाही. बरोबर आहे. मग ज्ञानेश्वरी झाल्यानंतर जर ईश्वरच कळला नाही तर ज्ञानदेव म्हणते ज्याची ओळख करून देण्यासाठी हरिपाठातला हरीच कळला नाही, ही नुसती पाठ करून वर आली गँग. म्हणतील मी काय पाठांतरासाठी हरिपाठ दिला होता की हरिपाठ म्हणा मी लय खुश, अरे इतका खुश. हरिपाठ मी माझ्यासाठी लिहिला नाही ज्ञानदेव म्हणतात. आणि एक मला स्तुती आणि खुशी करण्याचा प्रयत्न करू नका. माझं म्हणणं काय आहे, ओळख ती झाली का रे तुझी? माझी झाली त्या हरीची ओळख, तुझी झाली का? तो हरी कळला का त्या पाठातला? आणि ती ओळख करून ती मुक्ती तू प्राप्त करून घेतलीस का? म्हणून त्या हरीच्या द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्ती चारी साधेल्या. जर हरिपाठातला हरीच नाही कळला आणि मुक्ती कोणती आणि कोणत्या त्या 4 गोष्टी मला प्राप्त होतील, त्यावेळी माऊली म्हणतात त्या पुण्याची गणना कोण करी, का तर ते पुण्याचं काम होईल.